राज्यातील गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे आर्थिक मदत दिली जाते। दरम्यान मदत मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यात आलेली आहे। यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली। राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासह महाराष्ट्राला देशाचं लॉजिस्टिक हब करण्याची योजना राज्य सरकारची आहे। यात नवी मुंबईसह पुण्यात आंतरराष्ट्रीय आणि नागपूरमध्ये राष्ट्रीय असे 25 जिल्ह्यांमध्ये जिल्हा लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार आहेत। इस्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता विमान कंपन्यांनी पुन्हा इस्रायलसाठी विमान सेवा सुरू करण्याची तयारी केलेली आहे। एअर इंडिया कंपनीतर्फे येत्या 2 मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे। अन्य देशातील विमान कंपन्या देखील आपली सेवा आता पूर्ववत करणार आहेत। शीव परिसरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला शीव रेल्वे उड्डाणपूल ऑगस्ट 2024 मध्ये वाहतुकीकरता बंद करण्यात आला। 2025चा जानेवारी महिना संपत आलाय, तरी देखील उड्डाणपुलाचं अवघे 10%च पाडकाम पूर्ण झालंय। पुणे रेल्वे विभागामध्ये वर्षभरात 444 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झालाय, तर 167 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान अपघात रोखण्याकरता पुणे रेल्वे विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होऊन 1.5 महिना होत असला तरी कर्मचारी नियुक्त्या रखडल्या आहेत। कामकाजात अडचणी येत आहेत। कार्यालयातील नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं आवश्यक असल्यामुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या बहिणींना हे पैसे कसे वापरायचे याचे धडे सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत। त्यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जातोय। पालिकेच्या मुदत ठेवींबाबत सध्या खूप चर्चा आहे, परंतु मुदत ठेवीबाबत सध्या चिंता करू नका। मात्र नियोजन न केल्यास आर्थिक चणचण भासू शकते, असा इशारा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला। बदलापूरहून मुंबई आणि नवी मुंबई गाठण्याकरता सुमारे 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतो, परंतु आगामी काळात हे अंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कापणं शक्य होणार आहे। यासाठी असलेल्या एक्सप्रेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीकरता MMRDAनं निविदा मागवल्या आहेत। KEM रुग्णालयाच्या आवारामध्ये कर्मचारी भवन पाडून त्या जागी 21 मजली इमारत बांधली जाते। या इमारत बांधकामाकरता विविध करांसह सुमारे 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं महसूल वाढवण्यासाठी शहरातील व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतलाय। त्या दृष्टीनं मुंबईतील विविध झोपड्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं 1 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या बिगर निवासी आणि निवासी मालमत्ता सील करून जप्त करण्याची कारवाई सुरू आहे। त्यामुळे आता थकबाकी असलेले हॉटेल्स, रुग्णालयं आणि शाळा जप्त होणार आहेत।